आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातून। साक्री तालुक्यातील विकास कामे पूर्ण करण्यासाठी मला तालुक्यातील जनतेने दुसऱ्यांदा निवडून दिल्याबद्दल मी त्यांचे जाहीर आभार मानते। यावेळी पिंपळनेर नगरीत त्यांचा नागरिक सत्कार करण्यात आला। त्या प्रसंगी आमदार सौ मंजुळाताई गावित यांनी आपले विचार मांडले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धुळे जिल्हा शिवसेना प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित हे होते। आमदार सौ मंजुळाताई गावित यांच्या पिंपळनेर येथील साई कृष्णा रिसॉर्टवर नागरिक सत्कार करण्यात आला। यावेळी भारतीय जनता पार्टी, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस तसेच आरपीआय पिंपळनेर नगरीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसेना जिल्हा उपप्रमुख ॲडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे यांनी केले। प्रथम आमदार मंजुळाताई गावित व डॉक्टर तुळशीराम गावित यांनी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले व वंदन केले। सत्काराला उत्तर देताना आमदार सौ मंजुळाताई गावित म्हणाल्या, मी साक्री तालुक्याच्या विकासासाठी अनेक प्रयत्न केले। आणखीन महत्त्वाचे विकास प्रकल्प सुरू करण्यापासून वंचित होतो। माझ्या कामाची पावती म्हणून साक्री तालुक्यातील जनतेने मला दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून दिले व सेवेची संधी दिली। मी साक्री तालुक्यातील जनतेचे आभार मानते। मी येणाऱ्या 5 वर्षात साक्री तालुक्यातील पांझराकान सहकारी साखर कारखाना व पंडित दीनदयाल उपाध्याय आदिवासी सूतगिरणी व MIDC प्रकल्प सुरू करण्याच्या मनोदयात असून तालुक्यात शेतकऱ्यांना वीज, पाणी पुरवठा योजना तसेच आरोग्य सेवा गतिमान करण्याचा प्रयत्न असून पिंपळनेर सटाणा रस्त्याचे रखडलेले काम येत्या 2-3 महिन्यात मार्गी लावणार। त्यासाठी जे निधी लागेल तो कमी पडू देणार नाही, पण रस्ता नक्की करणार असे सांगितले। तर डॉक्टर तुळशीराम गावित म्हणाले, आम्ही विकासाची विजन घेऊन 5 वर्ष कामं केली। निवडणुकीत अनेकांनी आमच्यावर आरोप केले, मात्र त्याकडे आम्ही दुर्लक्ष केले। विकास हाच आमचा केंद्रबिंदू होता, मात्र तालुक्यातील जनता सर्व जाणते। त्यांनी व लाडका बहिणींनी आम्हाला साथ दिली। आम्ही कोरोना काळात आरोग्य सेवा पुरवली, तसेच गावपाड्यापर्यंत विविध समाज उपयोगी कामे केली, म्हणून त्यांना दुसऱ्यांदा सेवेची संधी दिली। त्यांचे मी व धुळे जिल्हा शिवसेना आभारी आहे। आम्ही तालुक्याची विकासाची विजन पांझराकान सहकारी साखर कारखाना, आदिवासी सूतगिरणी व MIDC सुरू करून शेतकरी व तरुणांना रोजगाराची संधी मिळवून देण्यात कटिबद्ध आहोत असे सांगितले। यावेळी भाजपच्या प्राध्यापक सविता पगारे, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा सौ संगीता पगारे, शिवसेना तालुका प्रमुख विशाल देसले, इंजिनियर KT सूर्यवंशी, प्रमोद गांगुर्डे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य साहेबराव गांगुर्डे, शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे, शिवसेना विधानसभा संघटक संभाजीराव अहिराव, पिंपळनेर व्यापारी आघाडीचे अध्यक्ष श्यामशेठ कोठावदे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप कोठावदे, भाजप शहर अध्यक्ष राजेंद्र पगारे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुभाष नेरकर, तालुका चिटणीस प्रमोद गांगुर्डे, मार्केट कमिटीचे सदस्य जितेंद्र बिरारीस, प्रतिष्ठित व्यापारी धनराज सेठ जैन, कैलास सूर्यवंशी, सुभाष देसले, प्राध्यापक सविता पगारे, सुवर्णाताई आजगे, जयश्री भोये, योगेश चौधरी, सरपंच अजय सोनवणे, अभय शिंदे व्यासपीठावर उपस्थित होते। सूत्रसंचालन संभाजीराव अहिराव यांनी केले, तर आभार ॲडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे यांनी मानले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पिंपळनेर शिवसेना पदाधिकारी यांनी मोठे परिश्रम घेतले। साहेबांनी जो विश्वास दाखवला ते विश्वासास पात्र आपल्या ताई ठरलेले आहेत आणि सलग दुसऱ्यांदा आपल्या मतदारसंघाच्या भरघोस नाही म्हणता येणार पण अधिक मताधिक्याने त्या निवडून आलेल्या आहेत। प्रथमतः मी एक सांगू इच्छिते की आज जी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे आपले ज्योतिबा फुले आज त्यांची पुण्यतिथी आहे। प्रथमतः मी त्यांना मानाचा मुजरा करते आणि त्यांनी जे स्त्रियांना शिक्षण दिलं त्या स्त्रियांच्या शिक्षणामधून आज एक उदाहरण म्हणजे आमच्या ताईंनी दाखवून दिलंय की आम्हीच कोणापेक्षा कमी नाही। म्हणून मला एवढं सांगायचं वाटतं की सगळ्या पदाधिकाऱ्यांनी, सगळ्या कार्यकर्त्यांनी जो मान सन्मान ताईंना दुसऱ्यांदा परत मिळवून दिला, मी सगळ्यांचं इथे आभार मानते आणि म्हणजे 2 शब्द संपवते। एक तर काँग्रेस पक्षाचा स्थानिक उमेदवार पिंपळ शहरामधून त्या ठिकाणी येत होता। दुसरी त्या ठिकाणी महत्वाची गोष्ट भारतीय जनता पक्षाचे प्रभाग आमदार असणारे इंजिनियर मोहन सूर्यराव साहेबांनी केलेली बंडखोरी आणि तिसरं या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर अजून एक प्रयत्न काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी केला जात होता की उसाचा उमेदवार हा भारतीय जनता पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे आणि त्याचं काम आपल्याला करावं लागेल या पद्धतीचे नरेटिव्ह त्या ठिकाणी सेट करण्याचा प्रयत्न पिंपळ शहरामध्ये या ठिकाणी केला जात होता। आणि अशा पद्धतीच्या अनेक घटनांना त्या ठिकाणी सामोरं जात भारतीय जनता पक्षाच्या
मोजक्या पुऱ्या काही बोटावर मोजणे इतके कार्यकर्ते त्या ठिकाणी सोडले तर जवळजवळ सर्वांनी आपल्या युती तत्वाचं पालन करायचं. भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल आणि महायुतीचे उमेदवार म्हणून आदरणीय बजावत यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहा. ही विजयश्री खेचून आणण्यामध्ये आपला मोलाचा सहभाग या ठिकाणी घेतलेला आहे. या काम नाही की आमच्या भागात जर मतदान झालं नाही तर आमच्या भागात काम होणार नाही, असं निश्चितपणे तुझ्यावर होणार नाही. येणाऱ्या काळात सर्वांना समान न्याय देण्याचं काम या आपल्या आमदार महोदय मंजुळा यांच्या माध्यमातून सर्वच कामं मागे लागतील असा शिवसेनेचा एक कार्यकर्ता म्हणून मी आपल्या सर्वांना आश्वासित करतो. ताईंचा पुनश्चार आपण सर्वांच्या वतीने येणाऱ्या काळात भावी राज्यमंत्री पदासाठी शुभेच्छा. भगवती मातेने मला एक ताकद दिली पुन्हा की आपल्या या तालुक्यात राहिलेला विकास, अपूर्ण राहिलेला विकास हा पूर्ण करण्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला जी पुन्हा संधी दिली त्याबद्दल मी खरोखरच मनापासून आमचं गावित परिवाराच्या वतीने मनपूर्वक पुनश्च मी आपलं सगळ्यांचं धन्यवाद देते आणि भगवंताला सुद्धा मी विनंती करते, प्रार्थना करते की असंच जे 5 वर्ष माझे ह्या विकास कामाला जसं सगळ्यांनी साथ दिली असंच या 4 पटीने जास्तीत जास्त माझ्याकडनं कामं आपल्या माझ्या हातून घडव आणि आपली सगळ्यांची सेवा ही चांगल्या पद्धतीने हो अशी मी भगवंताला प्रार्थना करते आणि धन्यवाद देते. पद्धतीने कामं होती. मगाशी जे आपल्याला पिंपळनेरचा मुख्य रस्ता आहे, हायवे आपला सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. दादांनी सांगितल्याप्रमाणे मी आत्ताच येताच 10-10:30 वाजलेले होते. तर त्यावेळेस देखील मी आमचे MSRDC जे MD साहेब आहेत त्यांना देखील फोन लावला, चीफ इंजिनियर आहेत त्यांना देखील फोन लावला, परंतु त्यांनी फोन उचललेला नाही. नंतर ते रिस्पॉन्स करतील असं मला वाटतंय आणि सगळ्यांच्या सहकार्याने एकदम सुंदर असा आपण हा रस्ता आपण याच्यातून जरी त्याच्यात हे कोर्ट केसेस असतील याची त्याची 2 गट 3 गट जेही असतील तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण सर्वांनी मिळून चांगल्या पद्धतीने याच्यात एक मार्ग काढून आणि हा रस्ता चांगल्या पद्धतीने आपण करू असं मी आपल्याला आश्वासित करते. मुंबईवाले यांचे MSRDC कडून इकडनं नाही झालं तर आपण डायरेक्ट केंद्राकडून सन्माननीय आपले सगळ्यांचे लाडके आपले रोडकरी साहेब, सगळ्यांना माहिती आहे रोडकरी साहेब कोण आहे, म्हणून आपण सगळ्यांचे लाडके आपले गडकरी साहेब यांच्यापर्यंत जाऊन सुद्धा आपण तिकडनं वरून आपण करून आणू, आदेश करून आणू. परंतु आपला हा रस्ता आपण याच्यातून जो अडकलेला मार्ग आहे तो अडलेला मार्ग आपण मोकळा करून आपल्याला एवढा हा रस्ता चांगल्या पद्धतीने कसं करता येईल यासाठी मी आपल्याला सर्वांना आश्वासित देते. जास्तीत जास्त 2 ते 3 महिन्यात आपण हा रस्ता चालू करून आपण पूर्ण करू असे मी आपल्याला आश्वासित करते. या ठिकाणी हा इलेक्शन पुरता 21 दिवसाचा 1 महिन्याचा अवधी असतो. 1 महिन्यानंतर आमदार या तालुक्याचे पालक आहेत म्हणून विरोधकांना देखील माझी विनंती आहे, तुमचा विरोध तुम्ही संपवा, तुमचा विरोध तुम्ही थांबवा आणि आमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून या तालुक्याचा विकास करण्यासाठी सहभागी व्हा. पश्चिम महाराष्ट्र कशाने पुढे गेला, बाकी महाराष्ट्र कशाने पुढे गेला. इलेक्शन संपल्यानंतर त्या परिसराचा विकास करायचा असेल, विरोधकांचा एक हात आणि सत्तेतल्या आमदारांचा एक हात हे दोघी सोबत असले पाहिजे. नुसतं विरोधाला विरोध करू नका. आपल्या भागाचा, आपल्या गावाचा, आपल्या परिसराचा विकास करायचा असेल तर आम्हाला तुमची सुद्धा साथ हवी आहे, अन्यथा तुम्ही उघडे पडा.
पिंपळनेरचे ज्यांचं नाव पुकारलं असेल त्यांनी डॉक्टर साहेबांना विनंती करतो की आपण विधानसभेच्या 2024च्या झालेल्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार सौभाग्यवती मंजुळा गावित यांना जनतेने आणि मतदारांनी बहुसंख्य मताने निवडून दिलं. त्याबद्दल सुरुवातीला तर आम्ही सर्व मतदार राजांचे, कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे सर्वांचे या ठिकाणी जाहीर आभार मानतो. आणि निश्चितपणे हे पुढच्या 5 वर्षाची सेवा करण्याची संधी आणि या तालुक्याचा पालक म्हणून जबाबदारी दिलेली आहे. त्यामुळे आम्ही निश्चितपणे सगळ्यांच्या विश्वासार्थाला उतरण्याचा प्रयत्न करू आणि तालुक्याचा विकास हा पुढच्या दृष्टीने 5 वर्षासाठी करण्यासाठी आमचा प्रयत्न असेल. आणि ध्येय या तालुक्यातल्या असलेल्या विकास कामांमध्ये लक्ष घालून जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करू. त्यातल्या त्यात या ठिकाणी साक्री तालुक्याच्या असलेला पांढराकांड सहकारी साखर कारखाना हा आत्मीयतेचा प्रश्न आहे. हा साक्री तालुक्याचा आत्मा असल्यामुळे या ठिकाणी तो कारखाना लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. शासन दरबारी त्याची प्रोसेस आम्ही बऱ्याच अंशी पूर्ण करत आणलेली आहे आणि म्हणून तेही या लवकरात लवकर तो पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, तो सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. त्याचप्रमाणे या ठिकाणी दीनदयाल आदिवासी सहकारी सूतगिरणी ही देखील सर्व प्रोसेस करत आम्ही त्याचं शासनाकडनं JR पण काढलेले आहे. परंतु थोड्याशा काही दुरुस्ती त्यात अवस्था बदल करून JR काढायचा आहे. तोही आता लवकरात लवकर सरकार बसलं आहे, महायुतीचं सरकार बसेल आणि त्या माध्यमातून तेही आम्ही लवकरात लवकर पूर्ण करून तोही या ठिकाणी प्रकल्प महायुतीच्या माध्यमातून आणि सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी साक्री तालुक्याचं दीनदयाल आदिवासी सहकारी सूतगिरणी देखील सुरू करण्याचा प्रयत्न आमचा आहे. तो लवकरात लवकर आम्ही पूर्ण करू. त्याचप्रमाणे या तालुक्याच्या असलेल्या दळणवळणाच्या सुविधा, नंतर MIDCची सुविधा देखील आम्ही या ठिकाणी लवकरात लवकर शासनाकडे पाठपुरावा करून या ठिकाणी शेतीवर पूरक उद्योग म्हणून आणि MIDC म्हणून या ठिकाणी प्रयत्न करू. आणि या ठिकाणी आरोग्याचा प्रश्न, काही जे रुग्णालय पुन्हा नवीन या ठिकाणी दहिवेलला या ठिकाणी महिला बालकल्याणचं रुग्णालय या ठिकाणी करण्याचा आमचा प्रयत्न आहे, मानस आहे. तोही आम्ही लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. त्याचप्रमाणे रस्त्यांचं, पिंपळनेरचा रस्ता, हा पिंपळनेरचा रस्ता आम्हाला जनतेने, कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी सगळ्यांनीच सहकार्य करावं. जी संघर्ष समिती आहे, रस्ता संघर्ष समिती, त्यांना आम्ही विनंती करतो त्यांनी आमच्या सोबत यावं, आमदारांसोबत राहावं, शासनाकडे पाठपुरावा करून लवकरात लवकर तो रस्ता देखील या ठिकाणी काम सुरू करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि त्या दृष्टीने आम्ही तो पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू. त्याचप्रमाणे इतर या ठिकाणी MSCBच्या दृष्टीने, लाईटच्या दृष्टीने सुकापूरला 132 kV उपकेंद्र जे आहे इथं पिंपळनेरचं, ते देखील आता टेंडरला आहे. ते लवकरात लवकर पूर्ण करून तेही या ठिकाणी या भागाचा विकासासाठी एक भरीव काम या ठिकाणी होईल आणि शेतकऱ्यांना सर्वांना लाईट हे 12 तासाचं लोडी शेडिंग आहे ते त्याच्यामध्ये हे योगदान देऊन आम्ही लवकरात लवकर ते पूर्ण करून शेतकरी राज्याला पूर्णपणे लाईट उपलब्ध कशी होईल याच्यासाठी त्या माध्यमातून पूर्ण करणार. डायरेक्ट शिक्षणाच्या माध्यमातून जे काही अंगणवाड्या, शाळा हे देखील पूर्ण करून या शिक्षणाच्या दृष्टीने तो देखील एक प्रयत्न आम्ही मार्ग या ठिकाणी लावू. राहिले इतर दळण रस्त्याचे, खेडोपाडी जे रस्त्याचा प्रश्न आहे तो देखील आम्ही मार्ग या ठिकाणी लवकरात पूर्ण करू. आणि जे काही मतदार राज्यांनी, जनतेने आमच्यावर विश्वास दिलेला आहे, निश्चितपणे आम्ही त्याला सारखती लावून पुढच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी विकासगंगा या साक्री तालुक्यासाठी आम्ही आणण्याचा प्रयत्न करू. आणि सर्व मतदार राज्यांचं, कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं सर्वांचं मी या ठिकाणी जाहीर आभार मानतो. असंच सहकार्य आम्हाला असावं अशी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. तालुक्यातील सर्व नागरिकांचं, महायुतीचे सर्व माझे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते सर्वांचं आणि आपल्या या तालुक्यातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींचं, माझ्या लाडक्या बांधवांचं, लाडक्या बहिणींचं, ज्येष्ठ श्रेष्ठ मायबापांचं सर्वांचं मी आभार मानते, सर्वांना धन्यवाद देते. या ठिकाणी जो आम्हाला या ठिकाणी नागरिकांनी आमचा जो सत्कार केला त्याबद्दल खरोखरच मन त्यांनी भारावून टाकलं आमचं. परंतु मी या ठिकाणी एकच आश्वासित करते की या ठिकाणी आपल्या या तालुक्यातील जो विकास काम आम्ही मागील 5 वर्षात केलेला आहे, परंतु तो विकास काम अजूनही आपल्याला भरपूर मोठ्या प्रमाणात करायचं आहे. आणि जे विकास कामं अपूर्ण राहिलेले आहेत, हे अपूर्ण राहिलेले कामं आपल्याला पूर्ण करायचे आहेत. सर्वांच्या नशिबाने म्हणा किंवा सगळ्यांच्या सहकार्याने आपल्याला सर्वांनाच या
ठिकाणी चांगलं एक भरभरून असं यश संपादन आपण करण्यात सर्वजण याच्यात यशस्वी झालो आणि त्याच्यात केंद्राचं देखील महायुतीचं सरकार आहे. त्याच पद्धतीने सर्व जनतेने आपल्या महाराष्ट्र राज्याला सुद्धा महायुतीचे सरकार आणण्यासाठी खूप मोठं सहकार्य केलेलं आहे. सर्वांनी भरभरून आशीर्वाद दिलेला आहे. म्हणून नक्कीच आपल्या या तालुक्यात सुद्धा आपण सर्वांनी एक चांगला आशीर्वाद देऊन पुन्हा या ठिकाणी आपल्या तालुक्यातील आपल्या मतदारसंघातील नवनवीन कामं आणण्यासाठी आणि आपल्या तालुक्याची सेवा करण्यासाठी जो आमच्यावर जनतेने विश्वास संपादित केलेला आहे, जनतेने जो आशीर्वाद दिलेला आहे, मलाही विश्वास आहे की नक्कीच आपल्याला या महायुतीच्या सरकारकडून खूप मोठं सहकार्य आपल्याला मिळेल आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी निधी आणता येईल आणि आपल्या तालुक्यातील राहिलेला जो रखडलेला विकास काम आहे हे सुद्धा आपल्याला करण्यासाठी खूप मोठं सहकार्य आपल्याला मिळणार आहे. आणि त्यासाठी आपल्या मतदारसंघातील जे काही बंद पडलेले प्रकल्प आहेत, उदाहरणार्थ जसं आपला पांझरा सहकारी साखर कारखाना बंद पडलेल्या अवस्थेत आहे, पिंपळनेरची सूतगिरणी बंद पडलेल्या अवस्थेत आहे, आपल्याला हे दोघंही प्रकल्प चालू करण्यासाठी मोठं यश येईल असं मी माझ्या या जनतेला आश्वासित करते. आणि संपूर्ण ताकद आणि संपूर्ण प्रयत्न आपण मोठ्या ताकदीने लावू आणि आपल्या या महायुतीच्या सरकारच्या दरबारातून आपल्याला हे दोघं प्रकल्प चालू करण्यासाठी खूप मोठा प्रयत्न करून आम्ही नक्कीच आश्वासित करतो की हे प्रकल्प दोघं चालू करू. MIDC सुद्धा आपल्याला आवश्यक आहे, यासाठी सुद्धा आम्ही जोमाने प्रयत्न करीत राहू. आणि जो आपला आपली बातमी आपल्या हातात. चॅनल शेअर करा, लाईक करा. शब्दगंगा न्यूज पॉइंट चॅनल सबस्क्राईब करा. आपली बातमी आपल्या